पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब कारभार. पेट्रोल डिझेल वाढवलं, जनता बेजार. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असतानाही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्यामुळे सामान्य जनतेत संतापाचं वातावरण आहे. 8 दिवसात 4 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यानंतर निर्माण झालेली स्थिती आणि पेट्रोलियम मंत्र्यांचे यावरील स्पष्टीकरण आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी पेट्रोल डिझेलच्या किमतीत का वाढ होत चालली आहे, सरकारचं धोरण नेमकं काय आहे यामागे पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. मंडळी, एकीकडे पेट्रोल डिझेल मिळेनासं झालंय आणि दुसरीकडे झपाट्याने पेट्रोल डिझेलच्या किमतीत वेगानं वाढ होतीये. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचं कंबरडं मोडलंय आणि यातच आज पुन्हा किमती वाढवल्यात. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ब्रेंट क्रूड आणि WTI क्रूडच्या किमती 6% घसरून अनुक्रमे $97 आणि $91 प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हा दर $100च्या वर होता. तरी भारतात पेट्रोल डिझेल का महागले असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आंतरराष्ट्रीय दर कमी होऊनही भारतात इंधनाचे दर कमी न होता उलट वाढतायत. गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा मोठी वाढ झाली असून एकूण वाढ प्रति लिटर ₹8पर्यंत पोहोचली. यामागे काय कारण आहे पाहूयात. अंडर रिकव्हरीज. पेट्रोलियम कंपन्यांनी आखाती युद्धांच्या काळात आंतरराष्ट्रीय किमती वाढलेल्या असतानाही भारतात इंधन दर स्थिर ठेवलेत. त्यामुळे कंपन्यांना दररोज 1000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. आता आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्या असल्या तरी जुना झालेला तोटा भरून काढण्यासाठी कंपन्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवत आहेत. दुसरं कारण सांगितलं जातंय की भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाल्यामुळे कच्चं तेल खरेदी करणं महाग पडतंय. याचा थेट फटका भारतीयांना होतोय. तिसरं कारण आहे कर रचना. इंधनाच्या किमतीत केंद्र सरकारची एक्साइज ड्युटी आणि राज्य सरकारचा व्हॅट यांचा मोठा वाटा असतो. जेव्हा कच्चं तेल स्वस्त होतं, मात्र सरकारने जर करांमध्ये कपात केली नाही तर कंपन्या तेलाच्या किमती वाढवतात. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण की शुद्धीकरण आणि वाहतूक खर्च. कच्च्या तेलाच्या किमतींव्यतिरिक्त तेल शुद्ध करण्याचा खर्च, विमा हप्ते आणि आंतरराष्ट्रीय माल वाहतूक खर्च वाढल्यानं देखील पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ कायम राहत असते. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंधन दरवाढीवर दिलेली विधानं चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की इंधनाचे दर आणि निवडणुका यांचा कोणताही संबंध नाही. मात्र विरोधकांनी असा आरोप केलाय की निवडणुका संपेपर्यंत दर स्थिर ठेवले गेले आणि निकालानंतर लगेच दरवाढ सुरू झाली. मंत्र्यांनी इशारा दिला होता की तेल कंपन्या दररोज 1000 कोटी रुपयांचा तोटा अनंत काळ सहन करू शकत नाही. त्यामुळे दरवाढ हा एक कठीण निर्णय होता जो कंपन्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी आवश्यक होता. दरवाढीवर भाष्य करताना त्यांनी जनतेला आवश्यक प्रवास टाळण्याचं आणि इथेनॉल मिश्रित इंधन किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचं आवाहन केलंय. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी तेलाच्या किमती वाढवण्यात आल्यात. मात्र यातून सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्या मारण्याचा प्रश्न सरकार समजून घेणार आहेत की नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीमुळे सामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. डिझेल महाग झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होतोय. जनता या अजब कारभारामुळे बेजार झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फायदा सामान्य माणसाला कधी मिळणार असा सवाल विचारला जातोय. कोणत्या शहरात किती वाढ झाली आहे पेट्रोल डिझेलमध्ये पाहूयात. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फायदा फक्त तेल कंपन्यांना होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला सरकार आणि तेल कंपन्या रोजच कात्री लावत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे आज देशातील सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजापुरता होरपळून निघालाय. इंधनाचा प्रत्येक थेंब महागणं म्हणजे केवळ एका वस्तूची किंमत वाढणं नव्हे तर एका गरीब कुटुंबाच्या जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. शेतकऱ्यांसाठी डिझेल हा त्याच्या शेतीचा कणा आहे. ट्रॅक्टरने शेत नांगरणं असो की विहिरीवरून पिकांना पाणी देणारा पंप चालवणं असो, डिझेलशिवाय शेतीची चाकं पुढे सरकत नाही. आधीची निसर्गाची अकृपा, कधी ओला तर कधी सुका दुष्काळ आणि मालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय.
त्यातच डिझेलचे दर वाढल्यानं शेतीचा खर्च दुप्पट झालाय. घामाचे दाम मिळत नसताना वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्याचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय. रात्रंदिवस शेतात राबूनही हातात 4 पैसे उरत नसल्यानं अन्नदाता स्वतःच्याच नशिबावर अश्रू गाळतोय. इंधन दरवाढीचा थेट फटका वाहतूक क्षेत्राला बसतोय. मालवाहू गाड्यांचं भाडं वाढल्यामुळे भाजीपाला, दूध, धान्य आणि औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तू कमालीच्या महागल्यात. एका सामान्य नोकरदाराचा किंवा मजुराचा पगार वाढत नाहीये, पण त्याचा महिन्याचा खर्च मात्र दुपटीनं वाढतोय. आपल्या मुलाला चांगल्या शाळेत पाठवण्यासाठी किंवा घरात आजारी आई वडिलांच्या औषधोपचारासाठी पैसे कुठून आणायचे या विचारात सर्वसामान्य माणूस होरपळतोय. काटकसर करून जगणाऱ्या गृहिणीला आता स्वयंपाकघराचं बजेट सांभाळताना रोज कसरत करावी लागते. मध्यमवर्गीय तरुणाला आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकीत पेट्रोल भरताना 10 वेळा विचार करावा लागतोय. त्या महागाईने गरिबांचे सण उत्सव, आनंद आणि मुलांची लहान सहान स्वप्न हिरावून घेतली आहेत. पेट्रोल डिझेलच्या या किमती केवळ आकडे नाहीत, तर त्यामागे लपलेली कोट्यावधी जनतेची हतबलता, बळीराजाची वेदना आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू आहेत. सर्वसामान्य जनता विचारतीये, सरकार नेमकं नक्की काय करतंय? जेव्हा जेव्हा इंधनाचा तात्पुरता तुटवडा किंवा अफवा पसरवतात, तेव्हा मंत्रालय केवळ साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे अशी कागदी निवेदनं प्रसिद्ध करून आपली जबाबदारी झटकते असा आरोप होतोय. प्रत्यक्षात पंपापर्यंत टँकर वेळेवर पोहोचवण्याचं आणि वितरणातील गोंधळ रोखण्याचं कोणतेही ठोस गतिमान नियोजन ग्राउंड लेव्हलला दिसत नाहीये. ऐन उन्हाळ्यात आणि शेतीच्या हंगामात सामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय, ज्याला मंत्रालयाचं ढिसाळ व्यवस्थापन कारणीभूत मानलं जातंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.